टॉस जिंकलाय तो मात्र निलजे संघाने. मी पाहुण्यांना विनंती करतोय की नसतं काय निर्णय टॉस जिंकल्यानंतर. टीमला विचारून सांगतो. किंग्स मैदान आहे, किंग ट्रॉफी आहे, काय म्हणाल या स्पर्धेबाबतीत? विशाल दादा यांचं आयोजन एकदम छानच असतो आणि इथे आम्ही प्रथम खेळतो म्हणजे पण मजा येईल खेळायला. थँक्यू. आहोत निलजे बी टीमचा कॅप्टन. टॉस जिंकला निर्णय ते आपल्याला सुपूर्द करणार आहेत. माथार्डी टीमचा कॅप्टन आपल्या समवेत आहे. स्पर्धा आहे म्हणजे ज्या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष आहे हे कल्याण डोंबिवली परिसरातील एक सुसज्ज असं हे मैदान आहे. अनेक मैदानं आपल्या परिसरामध्ये आहेत परंतु हे सुसज्ज असं मैदान आहे जिथे लेदर बॉल क्रिकेट देखील सगळेजण खेळू शकतात. अशा मैदानावरती तुम्हाला किंग ट्रॉफी खेळायला मिळते. या स्पर्धेच्या बाबतीत या ट्रॉफींच्या बाबतीत आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन तर दरवर्षी चांगलं असतो आणि विशालदाची संकल्पना खूप चांगली आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आपण इथे सत्कार करतोय. सन्माननीय पिंटू शेठ पाटील यांना विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं, आपल्याला इथे सन्मानित करण्यात येईल. विशाल म्हात्रे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. सहर्ष स्वागत पिंटू शेठ पाटील आपलं. बॅटिंग करण्याचा निर्णय निळजे बी टीमने मात्र इथे घेतलेला आहे आणि फिल्डिंग करायची ती माथार्डी टीमला. सेकंड इनिंगला होते सुरुवात. 55 धावसंख्येचं लक्ष्य प्रस्थापित केलंय ते गावदेवी वसार टीमने सापाड संघाच्या अगेन्स्ट. पाहूया धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होते हे आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदरणीय विनोदजी पाटील सरांना. थँक्यू व्हेरी मच समीर सर. उपस्थित तमाम लाडके क्रीडकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत किंग ट्रॉफी 2024 दिवस 4. अत्यंत सुंदर सुबक विलोभनीय लक्षवेधी आकर्षक मनमोहक शिस्तबद्ध आणि पारदर्शक आयोजन याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा आणि या स्पर्धेचा हा सामना आजच्या दिवसातील 3रा सामना सुरू आहे. 56 धावांची गरज आहे विजयासाठी टीम सापाडला. कुशल स्पोर्ट्स सापाड संघ मैदानावरती खेळतोय. पिंटू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या संघाचे पुरस्कर्ते म्हणून गेले कित्येक वर्ष या संघाला अनेक स्पर्धांमध्ये उतरवत असतात आणि आज पहिल्यांदाच यंदाच्या हंगामात सापाड संघ मैदानावरती उतरलेले आहे. 56चं टार्गेट आहे वसारने ठेवलेले. बॉलिंग मार्क व सूरज धुतकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हलक्या हाताने खेळत आहेत. फिल्डर आहे डीप मधून फार वेगाने येतात. लॉंग चेस आहे. फिल्डिंग जबरदस्त झाले पण त्याहीपेक्षा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने इथून अकाउंट ओपन होते सापाडचा. अतुल पाटील आणि विकी मडवी हे सलामीवीर मैदानावरती आपण बघतायत. 56चं टार्गेट डोळ्यासमोर आहे. प्रति ओव्हर 11.20 धावांची आवश्यक गती राखायची आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं नो लॉस 61 धावा चेस केल्या. मयूर आणि सागरची एक विक्रमी पार्टनरशिप आपण बघितली. हलक्या हाताने प्रेस करतात. फ्रंट फूटवरती आले होते. कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालंय. केवळ एकच धाव येईल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय सापाडची झाली ती 3 धावा झालेल्या आहेत. सूरज धुतकर अत्यंत अनुभवी टॅलेंटेड क्रिकेटर 20 धावांची खेळी देखील साकारली. रवी वायले यांनी 16 केल्या. नितीन म्हात्रे यांनी 16 केल्या. टॉप ऑर्डरच्या 3 बॅटरने बॅटिंग खूप चांगली केली. नंतर जे बॅट्समन आले त्यांना काही 2 फलंदाजांना तिथे भोपळाही फोडता आला नाही. हो चांगला चेंडू बाहेर निघणारा कट करतात. पॉइंटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉइंटला केवळ 1 धाव मिळेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता पडल्यानंतर बाहेर निघत होता. सूरज धुतकर लेफ्ट हँडेड बॉलर ओव्हर द विकेट येत आहेत. एक अँगल क्रिएट करण्याचा नेहमी प्रयत्न असतो आणि डावखुरे गोलंदाज वसारमध्ये भरपूर आहे. जसं आपण घेसरमध्ये बघतो की 4 लेफ्ट हँडेड बॉलर आपण बघितलेले आहेत. ओ आपण पूल करतायत. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. जशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवले अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी त्याच लाईन लेंथवरती होताना दिसते आणि त्यामुळे आपण बघतायत सध्या तरी एकही मोठा फटका आला नाही. तर बऱ्याचदा काय होते की फिल्डिंग एका साईडला असते बॉलिंग दुसऱ्या साईडला होते. त्याचा फायदा पॉवर प्लेमध्ये बॅट्समन नेहमी घेत असतात. आता 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा आलेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये अशी संयमी सुरुवात आपण पडले संघाची बघितली. चेसिंग करताना केवळ 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या पण त्यानंतर
ते जेव्हा सेटल झाले व्यवस्थित तेव्हा त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली. हो, बाहेर निघतो चेंडू पडल्यानंतर. गुड बॉलिंग, गुड डिलिव्हरी. आपण बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीचा चेंडू होता. वेगाबरोबर आपण बघितलं, खूप चांगला टप्पाही बघायला मिळतोय. कुठल्याच वरना चेंडू बाहेर काढलाय, स्लाइटली बाहेर निघाला, जास्त बाहेर निघाला नाही. आणि बाहेर निघणारा चेंडू फलंदाजांना अडचणीत आणतोय. क्रिकेटमधलं सोपं तत्व आपण नेहमी बघितलेलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा आउटस्विंग करणारे गोलंदाज, लेग स्पिन टाकणारे गोलंदाज यशस्वी होताना आपण बघितलेले. हो, यावेळेस मात्र स्विंग केला. फिल्डर खूप दूर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू येतोय आणि चेंडू पहिल्या टप्प्यात उचलतात मिड विकेटचे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा इथून फार वेगाने पूर्ण केल्यात. आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण सापड संघाची झाली ती म्हणजे एकूण 7 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. वसार संघ आपल्या गोलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातो. मलंगड विभागामधला एक ताकदवर संघ म्हणून या संघाची नेहमी ओळख राहिलेली आहे. मलंगडचा ढाण्या वाघ म्हणून रवी वाले यांच्याकडे बघितलं जातं. अनेक खेळाडूंना त्यांनी घडवलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू नवीन या संघामध्ये आले. त्यांनी आपल्या गावासाठी नेहमी चांगलं योगदान दिलं. आजही आपण बघितलं तर भरपूर वर्ष झालेत, पण आजही ते समर्पण बघायला मिळतंय. गावाच्या प्रती तो आदर, तो सन्मान बघायला मिळतोय. अनेक खेळाडू जरूर घडवले, पण ते घडवत असताना कधी कुठल्या गोष्टीचा मोठेपणा नाही केला. आजही मैदानावरती शांत असतात, संयमी असतात. आपल्या बॅटने उत्तर देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. अनेक चढ उतार त्यांच्याही करिअरमध्ये आलेले आहेत. अनेकदा आपण बघितलं की संघ थोडासा बॅकफुटवरती बघितला, अनेकदा थोडासा डाऊनफॉल आपण या संघाचा बघितलेला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या गोष्टी घडत असतात. क्रिकेटमध्ये तर सातत्य टिकवणं फार कठीण असतं. कुठलाही संघ की कायमस्वरूपी तो चॅम्पियन बनत नाही. कुठलाही संघ दरवर्षी भरपूर स्पर्धा जिंकतो असं नाही. स्वतःला सिद्ध करावं होतं. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 48 संघांचा एकत्रित लॉट्स असतो. त्यामुळे कोणी कोणालाही कधी आसमान दाखवू शकतो. हो, स्क्वेअर लेगला व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त एक रचनात्मक स्ट्रोक. इम्प्रुव्हायझेशन क्रिकेट शफल झाले. टायमिंग बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये त्या ठिकाणी दाखवतील आपल्याला कशा पद्धतीने खेळले होते. ओव्हरपिच चेंडू होता, बघू शकाल. शफल झाले. ऑन साईडला फक्त दिशा दिली, वेगाचा वापर केलाय. जसप्रीत बुमराह यांच्या नावाने तुम्ही बघता त्या ठिकाणी स्टँड तयार करण्यात आलेले. आणि आता समीर सरांनी सांगितलं की कसोटी क्रिकेट मधली खरं तर त्याची सगळ्यात महागडा स्पेल आपण बघितला. 18 धावा त्याने कधी दिल्या नव्हत्या. होतं असं कधी कधी, काही गोष्टी आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात. अशा चांगल्या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडल्या. जगातला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. यॉर्कर किंग म्हणून ज्याला संबोधलं जातं. तर त्याच्याही करिअरमध्ये असा क्षण आज आपण सकाळी बघितला. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे सध्या 11 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर कुणाल गडगेला आणलेले. पहिलाच बॉल कुणालचा पाठवला सीमारेषे बाहेर. त्या ठिकाणी बॅटर अतुल पाटील, भरपूर वर्षाचा अनुभव, सातत्याने सलामीला येऊन खोऱ्याने धावा ज्याने आजवर केलेले आहेत तोच अतुल. हो, यावेळेस मात्र बॅट्समन बीट, कीपर बीट. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय. अंपायर सांगतायत की बायच्या रूपाने मिळतील या धावा 4. क्लोज कीपिंग करत होते. त्यात वेगवान चेंडू आणि किंग ग्राउंडची आउटफील्ड इतकी वेगवान आहे की चेंडू जेव्हा वेगाने निघतो, बॅटवरती येतो किंवा आता तो निसटतो तेव्हा फार वेगाने तो ट्रॅव्हल होतो. हो 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 हो, काय नजाकत, काय टायमिंग, काय फुटवर्क आणि काय आत्मविश्वास. या फटक्यामध्ये 4 धावा मिळतील अतुलला.
हो स्वीप करतायत, गॅप शोधली, फिल्डर स्क्वेअर लेग वरनं येतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे फंबल झालाय. 2 धावा सहजतेने मिळतील आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 22 धावा. ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरू शकते, जशी मागची पार्टनरशिप आपण बघितली पडले संघाची उंबारलीसाठी डोकेदुखी नाही ठरली, तर ती पार्टनरशिप उंबारली संघाला पराभूत करून गेली. ही पार्टनरशिप तशाच पद्धतीची. हो पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, यावेळेस गतीमध्ये थोडासा बदल केला, संत गतीने हा चेंडू हाताळला. हा डॉट बॉल येतोय. कुणाल गडगे षटक क्रमांक 2 घेऊन आले आहेत. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण 22 झाल्या. टार्गेट आहे 56चं. योगेश पाटील मात्राडीच्या ठिकाणी येत आहेत. ओम मात्राडेश्वर क्रिकेट संघ मात्राडी तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसेल. त्यांच्या समोर निळजे बी संघ असणार आहे, योगेश पाटील यांचा संघ असणार आहे. तर धावसंख्या सिंगलने या ठिकाणी आपण बघतायत 23 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आपण बघताय 16 धावा आलेल्या आहेत. आणि उर्वरित इक्वेशन आपण जर बघितलं तर इथून अजूनही 33 धावांची गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. रिक्वायर्ड 11.00. पार्टनरशिप खूप चांगली आहे, एकही विकेट गमावला नाही, जमेची बाब आहे. आज पार्टनरशिपचा एक रेकॉर्ड आपण बघितला, 64 धावांची पार्टनरशिप मयूर ठाकूर आणि सागर पाटीलच्या दोघांमध्ये ही नोंदवण्यात आली. त्याच मॅचमध्ये आपण सिद्धार्थचं फायफर बघितलं, 5 गड्यांचं ऑल पूर्ण करणं. मागाशी समीर सर म्हणाले की एखाद्या गोलंदाजाने 5 विकेट घेणं, हॅट्रिक घेणं, मेडन ओव्हर फेकणं, जसं नेहमीच असं म्हणतात की ती अभिमानाची गोष्ट असते, तसं दुसऱ्या बाजूला बॅट्समनने एखादी 50 करणं, 40 धावा करणं किंवा एक चांगली इनिंग साकारणं, त्याच्यासाठी ती नेहमीच भाग्याची गोष्ट असते. दरम्यान राज म्हात्रे यांचं आगमन झालं, मॅन फ्रॉम आगासन, आणि यंदा खूप चांगली व्हॉइस क्वालिटी दिलेली. मी सकाळीच म्हटलं की चांगल्या पद्धतीने थोडासा राज देखील नवीन नवीन गोष्टी आणतोय. फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगला फिल्डर येत आहेत, स्क्वेअर लेग वरनं 2 धावा मिळतील. एकदम सेन्सिबल क्रिकेट. बघा क्रिकेट फक्त ताकदीच्या बळावरती खेळलं जात नाही, तर बुद्धीचाही वापर करावा लागतं. बऱ्याचदा शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण नेहमी बघत आलोय. हे दोन्ही बॅट्समन बघा फक्त चौकार षटकारामध्ये डील करण्याचा त्यांचा प्रयत्न नाही आहे. त्यांना माहिती आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, रिक्वायर्ड फार जास्त नाही आहे, त्यामुळे सिंगल डबल्सवरती आपण फोकस करणं गरजेचं आहे. जिथे गॅप आहे तिथे चेंडूला ढकलण्याचा किंवा तिथे खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. हलक्या हाताने खेळत आहेत. पुन्हा एकदा पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. दुसरी धाव डायरेक्ट हिट जर झाला असतं तर इथून अतुलला परतावं लागलं असतं. आणि बघा आताच मी राजचं कौतुक केलं आणि राजने आल्याला काहीतरी सेटिंगमध्ये चेंजेस केले, थोडंसं शिटी मारायला लागली. काहीतरी चेंज करतोय. दोन दुहेरी धावा आले. हो 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 आणखीन एक सुंदर फटका. त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत, पण बघा दुसऱ्या धावेसाठी फार उशिराने आल्यात. खरं तर तयार नव्हते अतुल. 2 धावा सहजतेने झाल्या असत्या, पण थ्रो थोडासा उशिराने येतोय. 2 धावा मिळतील. सलग 3 चेंडूमध्ये आपण 3 डबल्स बघतोय. धावसंख्या धावपलकावरती बघायला मिळते. एकूण झाली ती म्हणजे 29 धावा झाली आहेत. 56चं टार्गेट आहे. अजूनही इथून 27 धावांची गरज आहे. दोन्ही बॅट्समन त्या ठिकाणी सलामीवीर खूप चांगल्या पद्धतीने ही पार्टनरशिप बिल्डअप करतायत, आणखीन मोठी करतायत. बॉलिंग मार्क सूरज दुधकर. हो मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. जाव पहिला धक्का मैदानावरती लागतोय. टीम सापडला. विकेटचं पतन अतुल बाद झाला. 21 या धावसंख्येवरती बाद झालेला आहे. मैदानावरती विघ्नेश मडवी त्या ठिकाणी
तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. ही पार्टनरशिप अत्यंत चांगली या ठिकाणी होत होती, पण या पार्टनरशिपला कुठेतरी रोखायचं होतं. एक ब्रेक थ्रू हवा होता आणि तो सूरज दुधकर मिळवून दिला आहे. सूरज दुधकर यासाठी जाणला जातो, प्रचंड अनुभवी सूरज दुधकर. इथून मात्र पहिला धक्का दिलेला आहे. कुठेतरी आता कमबॅक करण्याचा प्रयत्न वसारचा जरूर असेल. वसार संघ एक झुंजार वृत्तीचा संघ आहे, एक लढाऊ संघ आहे. तर सापाड संघ देखील तितकाच जिगरबाज वृत्तीचा आहे. तो देखील इथून पलटवार करेल, तो देखील प्रतिकार करेल. हा सामना जिंकण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी तिथून सापाडकडे देखील. हा चेंडू मागे येतोय, टायमिंग व्यवस्थित झाल्याने चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही आणि शरीराचा वेध घेऊन चेंडू जातो गलीच्या दिशेने. पंच लेग बायचा इशारा करतायत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण, एकूण झाले 30 धावा झाल्यात. 26 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. वसारचे एकूण 6 विकेट वसारने गमावले होते. आता एकच विकेट या क्षणाला आपण बघतोय सापाडचा. सूरज हो पूल करतायत, टायमिंग नाही व्यवस्थित. फिल्डर चेंडूच्या खाली त्या ठिकाणी जज करतायत. वेल जज कॅच. आणखीन एक धक्का दिलाय सूरज दुधकरने सापाड टीमला. तर हरीश पाटील यांचं आगमन या ठिकाणी झाले, स्वागत आहे. या मैदानाकडे 12 चेंडू विजयासाठी हव्या. 26 मागच्या मॅचमध्ये 25 12 बॉलमध्ये हव्या होत्या, त्या झाल्या होत्या. आता 26 करायच्या आहेत. 2 सलामीवीर परतलेले आहेत. इथून कमबॅक करेल का वसार संघ? विघ्नेश मडवी, निल्सन मडवी हे 2 बॅटर त्या ठिकाणी आपण बघताय. दोन्ही नौखे बॅट्समन आहेत आणि दोघांनी एकही चेंडू आतापर्यंत फेस केला नाही. मला वाटतं विघ्नेशने एक चेंडू फेस केलेला आहे. तर बघूया. 12 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. प्रति ओव्हर मागे 13 धावांची गरज आहे. मागच्या 2 सामन्यामध्ये चेसिंग खूप चांगल्या पद्धतीने झाली होती. पहिली मॅच जबरदस्त रंगली, पण मागच्या मॅचमध्ये त्या पार्टनरशिपने ती मॅच सहजतेने जिंकली पडलेगाव संघाने. बघूया या मॅचमध्ये कशा पद्धतीने सापाड संघ ही रणनीती आखतोय. विघ्नेश बॉलिंग मार्कवर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी डीपमधून येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो देखील येतोय. केवळ 1 धाव मिळेल आणि इथून इक्वेशन आता मात्र बदलेल. 25 धावांची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 25. विघ्नेश वायले दुसऱ्या बाजूला विघ्नेश मडवी त्या ठिकाणी बॅटिंग करतोय आणि आता निल्सन मडवी स्टॅकिंग इनला येताना आपण बघू शकाल. तर 3 षटकार निल्सनने जर ठोकले तर राजू भोईर उंबरडेचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडनं बक्षीस 5,000 रुपये निल्सनसाठी. क्या बात आहे. राजू भोईर एक प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व क्रिकेटवर नितांत प्रेम देतो. ओ हो, निल्सन मडवी, व्हॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, व्हॉट अ शॉट सिलेक्शन, 6.
विस्फोटक फलंदाज षटकार ठोकतोय. बॉलिंग मार्कवर विघ्नेश. आणखीन एक A1 कोहलीचा ISI मार्क. षटकार, आणखीन एक षटकार ठोकला तर उंबरड्याचे राजू भोईर यांच्याकडनं 5,000 रुपये मिळतील. बघूया, 2 ठोकलेले आहेत आणखीन. आणि बघा, फार काही करत नाही, जागेवरनच मारल्या ते दोन्ही षटकार. आणि तिसऱ्या षटकाराची प्रतीक्षा इथून असेल ते राजू भोईर यांना उंबरड्याचे 5,000 रुपये मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय झालेली ती म्हणजे 43. केवळ 13ची गरज आहे. काय जबरदस्त बॅटिंग निल्सन मडवी, जबरदस्त फलंदाज, नेहमीच या स्टाईलमध्ये खेळतोय, हीच त्याची ओळख आहे. आपला परिचय देत असताना 13ची गरज विजयासाठी. जुना चेंडू द्यायचा आहे तर बघा, जुना कोणता आहे व्यवस्थित चेक करा, आपण द्या. तर चेंडू आता शिल्लक असतील एकूण आपण बघितलं तर 9 आणि विजयासाठी हव्यात 13. या 2 षटकाराने या सामन्याचं चित्र बदललं. पारडं जड झालं मैदानावरती कुशल स्पोर्ट सापाडचा. या 2 षटकाराने पिंटू पाटील यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद आम्ही बघतोय. या 2 षटकाराने उंबरड्याचे राजू भोईर व सापाडचे समर्थक नक्कीच आनंदित असतील. हे 2 फटके म्हणजे वसारच्या समर्थकाच्या मनावरती दिलेले 2 झटके होते. आणखीन एक, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर, छूम अंतर. 5,000 का छक्का. बजाओ डीजे. जे 5,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. राजू भोईर यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद आम्ही बघतोय, कारण मॅच तर आता पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलेली आहे. आणि आता बघा, विजयासाठी किती हव्यात? फक्त 7 धावा हव्यात आणि 8 चेंडू शिल्लक आहेत. निल्सनने या सामन्याला पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलंय आणि संघाला अगदी विजयाच्या समीप आणून ठेवलेलं आहे. तर बाळाराम भंडारी हे देखील शुभेच्छा देत आहेत उंबरडेचे जे सचिव आहेत. पण काय घडलं मैदानावरती? पार्टी ऐन रंगात असताना एखादा फ्यूज उडावा आणि सगळं शांत व्हावं असं काहीतरी घडलं. 3 षटकार ठोकल्यानंतर 4थ्या बॉलवरती फलंदाज निल्सन बाद झालाय. पण बाद जरी झाला असला तरी बाद होण्याआधी या पट्ट्याने मात्र 3 षटकार ठोकून संघाला विजयाच्या जवळ आणलेलं आहे. आणि आता समीकरण बघा, 7 चेंडूमध्ये करायचे आहेत 7 धावा. बॉल टू रन इक्वेशन आहे. इथून वसार संघाने हा सामना जर जिंकला तर खूप मोठा रेकॉर्ड होऊ शकतो. पण वसारकडे ती क्षमता आहे. शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. या खेळामध्ये आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी घडत नाही आणि कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्याचा आपण स्वप्नात देखील विचार करत नाही. इथून वसार संघ हा सामना जिंकेल का? शक्यता कमी आहे, पण अशक्य मी बिलकुल म्हणणार नाही. वसारला आता 7 बॉलमध्ये 7 रोखायचे आहेत. पण निल्सन मडवी, अतुल विकी मडवीने जो पाया रचलाय विजयाचा त्यावर कळस चढवणं बाकी आहे. पण बघूया हा कळस चढवणार कोण. एका बाजूला विघ्नेश मडवी आहे, आता हर्षल मडवी येतोय. बॉलिंग मार्कवर विघ्नेश वायले. फुल टॉस हवेत आहे. झेल कोण घेणार? प्रश्न झेल होणार का? आणि झालाय ड्रॉप. हा झेल पकडायला होता या क्षणाला. खरं तर असे झेल ड्रॉप करणं म्हणजे पराभवाला कुठेतरी आलिंगन दिल्यासारखं आहे. आणि या 2 धावा आल्यात आणि आता 5 धावांची गरज आहे. उमेश पाटील इन ॲक्शनमध्ये बघाल, योगेश पाटील इन ॲक्शनमध्ये बघाल. संपूर्ण मात्रडी टीम तयार होते यंग ब्रिगेड घेऊन. उमेश पाटील, सोनू मोनू 11 या नावाने अनेक मोठमोठे संघ उतरवत असतात. आता त्यांना इन ॲक्शनमध्ये बघाल. थोडासा वेट लॉस केलेला अशी माहिती मिळाली आम्हाला. तर आमच्या धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 5 धावांची गरज आहे. झेल पकडला असता
बाराम दादा यांचं आगमन झाले, स्वागत आहे दादा. 40+ क्रिकेट संघटनेचे जे सचिव, त्याचबरोबर दत्ता पाटील एक दानशूर व्यक्तिमत्व, निळजे संघाचे बिग सपोर्टर आणि समालोचकांवरती ज्यांचं विशेष प्रेम नेहमी राहिलं, जे मकर संक्रांत चषकमध्ये प्रत्येक समालोचकाला एक भेटवस्तू गेले कित्येक वर्षापासून ते देत असतात, अशी दत्ता पाटील व त्यांचे बंधुराज सुभाष पाटील यांना कोण विसरेल. सुभाष पाटील देखील खंदे समर्थक आहेत, ते देखील मॅच बघत असतील, त्यांचे स्वागत करूया. आणि वया मैदानाकडे जिथे 6 बॉलमध्ये 5ची गरज आहे. बॉलिंगसाठी तयार नितीन म्हात्रे, बॅटिंगमध्ये 16 धावा केल्या होत्या. नितीनला आणले अंतिम निर्णायक षटकामध्ये. हलक्या हाताने प्लेस करतायत, माहिती आहे बॉल टू रन इक्वेशन आहे, धोका पत्करण्याची गरज नाही. सिंगलने इक्वेशन बदलते. आता 5 बॉल आणि 4 धावांची गरज आहे विजयासाठी. 5 बॉलमध्ये 4 करायचे. स्ट्राईकला येतो त्या ठिकाणी हर्षल मडवी. बॉलिंग मार्कवर नितीन, हलक्या हाताने चीप करतात. यावेळेस मात्र फिल्ड त्या ठिकाणी लॉंग ऑफला आहे. 1 धाव इथून मिळेल. नितीन मात्र प्रयत्न करतोय, पण 2 बॉलमध्ये 2 सिंगल आल्या. डॉट बॉल जर आले तर थोडासा प्रेशर येऊ शकतो, अन्यथा ही मॅच इथून जिंकणं फार कठीण आहे वसारसाठी. हो, असे चेंडू घातक आहेत. नो बॉल कॉल केलाय. फक्त दिशा दिली थर्ड मॅचच्या दिशेने आणि अशा प्रकारे आपण बघतायत 9+2 आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे कुशल स्पोर्ट्स. सापाड टीमने हंगामाची पहिली स्पर्धा खेळत आहेत आणि पहिल्या स्पर्धेमध्ये हा मोठा विजय प्राप्त केला आहे कुशल स्पोर्ट्स सापाडने. सापाड संघाचं समर्थकांचं अभिनंदन. हार्ड लक गावदेवी वसार. चुका जरूर झाल्यात, त्या चुकांची दुरुस्ती करा. पुढच्या स्पर्धेमध्ये नव्या जोमाने नव्या जिद्दीने तुम्ही उतरा आणि नव्याने सुरुवात करा. तर वळूया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. मॅन ऑफ द मॅच ज्याने 21 धावा केल्या सलामीला येऊन आणि बॉलिंग करत असताना ज्याने 1 विकेट प्राप्त केला आणि धावा दिल्या होत्या 13, तो अतुल पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला खेळाडू कक्षामध्ये जायचंय. समीर